पानसरे आणि हर्षल विषय. आज मात्र महेंद्र हरडसर चांगले या ठिकाणी सहकार्य लाभलंय. बॅटिंग बघाय सर मला कानवेच्या टीम ओपनिंग पुढच्या मॅचला. या दुसऱ्या दिवसातील आजचा फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आहे. यानंतर द्वितीय फेरीतील सामने आपण अनुभवणार आहोत. द्वितीय फेरीतील एक सामना पार पडला. वडवली संघाने खरपत संघाला नक्कीच पराभूत केलं. सेकंड फेरीतील जे सामने आहेत हे 3 षटकांचे राहतील. द्वितीय फेरीतील सामने 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू फेस करतोय फलंदाज अनंता एक वरिष्ठ खेळाडू आहेत मानेकिंड संघाकडनं. लेफ्ट हँड बॅट्समन, राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज प्रदीप. अनंत आणि प्रदीप ही सलामीची जोडी मानेकिंड संघासाठी. लेट्स प्ले. पहिला चेंडू या सामन्यातील या इनिंग्स मधील. प्रदीप गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. यावेळेस एक चांगला फटका. चेंडू फिरकावून दिलाय. पहिला चेंडू सीमारेषे पार. अनंताच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमची चिकाडी मैदानात दाखवणं गरजेचं. कारण उडत्या पाखराला प्रतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय ते केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. ती जिद्द घेऊन उतरलेली सलामी जोडी पहिल्याच चेंडूवर इरादा स्पष्ट करतोय. अनंताच्या बॅटमध्ये क्लासिकल चौकार. यावेळेस पुन्हा एकदा प्रदीप कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन एक वेगवान रफ्तारवर स्वार झालेला गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल. यावेळेस नेक्स्ट बॉल वन्स अगेन. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने स्टीअर केलाय चेंडू. सिंगल शॉट 38 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढते. 5 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एड बदलताय. स्ट्राईकला भार सांभाळतोय प्रदीप. गोलंदाज प्रदीप, फलंदाज प्रदीप. वाराचा वेग थोडा वाढतोय मैदानावर. धर्मवीर चषक 2021 धर्मवीर आनंद दिघेंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं क्रिकेटचा महाराणा संग्राम रंगतोय या कानवी नगरीमध्ये. जय चिरोबाचा आशीर्वाद लाभलेले मैदान आणि या मैदानात सजतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम महाथरार. नक्कीच रवींद्रजी खाडे, मनोजजी विषय, गणेशजी चौधरी साहेब यांच्या स्वप्नातून साकार होत असलेली स्पर्धा आणि सहकार्य लाभले एन.के. भेरे यांचं. दरम्यान यावेळेस वाईड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न फसला. पंचांचा वाईडचा इशारा. लॉंग स्टॉपच्या दिशेने चौकार. एकूण धावा 5. धावसंख्या 5 वर वाढते पोहोचते आहे. धन्यवाद. नक्कीच परवा जी चॅम्पियन लीग पार पडली त्या चॅम्पियन लीगचे अध्यक्ष राजेशजी फरडे साहेब. धन्यवाद. राजेशजी फरडे साहेब यांचं आगमन झालंय. राकेश फोर्टचे संघ मालक सुद्धा आहेत. जर कोणत्याही क्षेत्ररक्षकाने बाहेर कॅच घेतली तर राजेशजी फरडे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. 100 रुपयाचं बक्षीस आहे सॉरी प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी. फुल टॉस अँड स्विच टुवर्ड्स द लेग साइड रीजन फॉर 4 runs. 4 धावा. त्यांच्याकडनं षटकाराच्या बाहेर जर कॅच घेतली तर 101 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस नेक्स्ट बॉल. यावेळेस चेंडू भिरकावून दिला एक साइडच्या दिशेनं. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. प्रदीप यांच्या बॅट मध्ये चौकार.
गतीचा वेग वाढतोय. या ठिकाणी धावसंख्या होती 18. नेक्स्ट बॉल वन्स अगेन मूड फेस करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. दरम्यान सिंगल न स्ट्राइक रोटेट केली जाते. एक धाव वाढतीये, धावसंख्या 1 न पुढे जाते. पोहोचली आहे 19 रन्स, 19 धावा. मानेखिंड संघाकडनं येतोय. क्या बात आहे, लाजवाब क्रिकेट. षटकारांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 धावांचा डोंगर उभा केलाय. तो अनंताच्या बॅट मधनं क्लासिकल फटक्यांच्या आतषबाजीनं. प्रदीप यांचं पहिलं षटक नक्कीच महागडं ठरतं. 25 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग करतायत अनंता आणि त्यांना साथ देत आहेत प्रदीप. मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. विकेट मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रवीण यांना. गोलंदाजीसाठी येतोय अरुण. अरुण सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. नक्कीच चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजानं एक अर्धशतक झळकावलं होतं बॅटिंगच्या जोरावर. आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत धर्मवीर चषकामध्ये. यावेळेस ऑफसाईडच्या लेग साईडच्या दिशेला चेंडू भिरकावून दिला. सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार. 4 धावा. खेळ खूप वेळा बघितला, पण अशा प्रकारचा खेळ बघितला नाहीये. नक्कीच हे 2 धुवाधार वरिष्ठ प्लेयर आपल्या संघासाठी षटकार चौकारांची आतषबाजी करतायत. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर चेंडू उसळी घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर. 29 धावा. 29 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनपर्यंत प्लस पॉइंट मानेभिन संघाचा. कोणत्या प्रकारची विकेट गमावली नाहीये. नेक्स्ट बॉल वन्स अगेन अरुण. राईट आर्म अराउंड द विकेट न गोलंदाजी करतोय. पॉइंटच्या डोक्यावर चेंडू भिरकावून दिला. डीप थर्ड मॅन मध्ये चेंडू जातोय. सीमारेषे पार. पंचांचा इशारा. चौकार. 4 धावा. चौकार षटकारांची आतषबाजी होतीये. धावसंख्या 4 न वाढतीये. पोहोचतीये 33 रन्स. 33 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ. खरपूस समाचार घेतला जातो या गोलंदाजाचा. ओ, यावेळेस चेंडू पडल्यानंतर वाईटच्या रूपानं पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 1 न वाढते. पोहोचते 34 रन्स. 34 धावा. 34 धावा. अतिशय दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग सुरू आहे मानेखिंड संघाकडनं. टाकी पठारचा नक्कीच वरदहस्त लाभतोय रिद्धिनाथ बाबांचा या संघावर. यावेळेस फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू आदळतोय शरीरावर. लेग साईडच्या दिशेनं चेंडू जातोय. 38 क्रॉस करून क्षेत्ररक्षक पाठलाग करून चेंडूचा ताबा घेत आहे. दरम्यान धावसंख्या 2 वाढते. पोहोचती आहे 36 रन्स. 36 धावा. नक्कीच एक ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतोय. संघर्षाचं मैदान सोडायचं नसतंय, कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाहीये दाखवतोय अरुणच्या गोलंदाजीचा करिश्मा. त्रिफळा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. थांबू शकत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं सामर्थ्य मात्र नक्की देते. आत्मविश्वास यशाची 100% खात्री देऊ शकत नाहीये, परंतु जिंकण्याची प्रेरणा मात्र नक्की देतोय. आम्हाला जिंकायचंय. नॉकआउट गेम आहे.
अभी नाही तो कभी नाही, जो जीता वही सिकंदर. या स्पर्धेतील आव्हान टिकवायचंय, पुढे जायचंय, धर्मवीर चषकावर नाव कोरायचं आहे. हा इरादा, हा उद्देश घेऊन सर्व संघ या स्पर्धेत सहभागी झाले आणि जिंकण्याची ईर्ष्या या ठिकाणी मात्र दाखवत आहे दोन्ही संघ. यावेळेस अरुणला यश मिळतं, त्रिफळा उद्ध्वस्त करून पहिला फलंदाज माघारी परतावा लागतोय. नवीन फलंदाज येतोय मैदानात, सुमित. शेवटचा चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू यष्टीरक्षक कलेक्ट करतो. 2 षटकांच्या समोतीनंतर धाव संख्या होती आहे 36 धावा. 36 रन्स, लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. सेकंड राऊंडचे सामने या सामन्यानंतर पार पडतील आणि प्रत्येक संघाला सूचना आहे की प्रत्येक सामना 3 षटकांचा राहील. 3 षटकांचा सामना राहील पुढील प्रत्येक सामना. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दिनेश. यावेळेस पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथनं गोलंदाजी करतोय दिनेश. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावलेली धावफलकावर 36 धावा. यावेळेस नेक्स्ट बॉल वन्स अगेन दिनेश टू अनंता. हाफ ट्रॅकर, व्हेरी गुड शॉट टुवर्ड द लेग साइड रीजन अँड दिस टाइम बॉल गोज टू द 4 रन्स. 4 धावा. धावसंख्या पोहोचते या 4 धावांनी 40 धावांवर. 40 रन्स, लॉस ऑन 1 इम्पॉर्टंट विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 40 धावा. बॅटिंगचा क्लास दिसतोय बॅटिंग मधनं. अनंता या मानेगिंड संघाच्या बॅट्समनच्या बॅट मधनं धावांचा पाऊस पडतोय. आतापर्यंत वैयक्तिक धावांवर खेळतोय. तब्बल 15 धावांवर खेळतोय. चांगली बॅटिंग करतायत. 2 चौकार 1 षटकार. आतषबाजी चालू आहे. स्टेप आउट करून फुल टॉस चेंडू घेतलाय. चेंडू भिडवून दिला मिड विकेट झोन मध्ये. सिंगल मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र यश मिळत नाहीये. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 न वाढते पोहोचते आहे 41 धावा. यावेळेस फलंदाजी करतोय फलंदाज सुमित. गोलंदाजी करतोय दिनेश. तिसरा षटक मार्गस्थ. राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाजी येतोय. की जर साईड जरी चेंज केली तरी मात्र धावगती रोखणं गरजेचं असेल. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय मानेखिंड संघ. यावेळेस पूर्णपणे फलंदाजाला फॉलो केलं, परंतु फलंदाजाचं कौशल्य पहा. बॉटम हँडचा वापर करून काऊ कॉर्नर झोन मध्ये सीमारेषे पार चेंडू फिरकावून दिला 4 धावांसाठी. यावेळेस नेक्स्ट बॉल 44 धावा धावफलकावर 45 धावा धावफलकावर. यावेळेस शंखनाद चेंडू सीमारेषे पार. षटकार. लास्ट बॉल इन दिस ओव्हर. चेंडू द्यायचा आहे. प्रेक्षकांनी सहकार्य करा. नक्कीच या कांडवे गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे
मनसे कार्यकर्ते बाळूदादा भेरे विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. बाळूदादा भेरे आपण व्यासपीठावर यायचं आहे. षटकार ₹58 runs on scoreboard. कोणत्याही प्रेक्षकांनी जर झेल टिपला धावसंख्या 57 जर सीमारेषे पलीकडे जर झेल टिपला तर राजेशजी फरडे राकेश स्पोर्ट्सचे संघ मालक त्याचबरोबर चॅम्पियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेशजी फरडे यांच्याकडनं ₹101 पारितोषिक प्रेक्षकासाठी आहे. धावसंख्या 57. Next ball once again full toss and this time straight drive towards the straight region. एकच धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 1 न वाढते पोहोचते आहे 58 धावा. एक चांगला प्रेक्षक या ठिकाणी नांदवळ गावचा आम्हाला लाभलाय. मनमुराद आनंद घेतोय या सामन्यांचा. रवींद्र बाळू सासे नक्कीच स्वागत असेल त्याचं. नंतर त्याचा आपण स्वागत समारंभ करणार आहोत. यावेळेस मोठा फटका गगनाला भिडतो चेंडू. झेल होईल का? झेल होता परंतु चेंडू गेलाय. षटकार 6 धावा. धावसंख्या वाढतीये पोहोचते 72 धावांवर. धावांचा डोंगर. अल्याणी संघानं तब्बल 80 धावा फटकावल्या होत्या परंतु मानेकंड संघानं 71 धावा होत आहेत. चांगला फटका आहे. मिड विकेट झोन मध्ये चेंडू येतो आहे. सिंगल मिळते चेंडूवर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. तिचा 80 धावा अल्याणी संघानं फटकावल्या होत्या परंतु 72 धावांची खेळी करतोय मानेखिंड संघ. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळला. मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सिंगलच्या रूपाने 1 धाव मिळतीये. धावसंख्या 73 धावा. खूप चांगली बॅटिंग. षटकार आणि चौकार अनंता सुरेख बॅटिंग करतायत.
आतापर्यंत वैयक्तिक त्यांच्या बॅटिंग मधनं आपण धावा बघितल्या. यावेळेस लेग साईडच्या दिशेने चेंडू गेला. सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट. धावसंख्या होती 2 धावांनी पोहोचते आहे. 75 धावा 76 धावांचं टार्गेट असेल ते खैरे संघासमोर. सुमितनं चांगली फलंदाजी केली. अनंता वैयक्तिक 18 धावा आणि सुमित वैयक्तिक 31 धावा. सुमितच्या बॅटमधनं लाजवाब बॅटिंग. आणि प्रदीपनं आपल्या खेळीमध्ये धावा साकारल्या 18 धावा. क्या बात आहे. 18, 18 आणि 31 3 फलंदाज. खूप चांगली बॅटिंग. एकदम कडक तडाखेबाज अशी फलंदाजी. यानंतरचं पुढचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत द मॅन फ्रॉम शेरे मनीष जी जोशी साहेब. असा तो सामना असणार आहे. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी 75 धावा बनविल्या आणि 76 धावांचं लक्ष असणार आहे फलंदाजी करताना खैरे संघासमोर. यावेळेला फलंदाजीसाठी आपण 2 फलंदाज पाहतोय खैरे संघाकडनं अरुण आणि सचिन. आणि गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती प्रदीप. प्रदीपचा हा पहिलाच चेंडू सन्मान दिला जातोय. एक हलक्या हाताने खेळलेला फटका शॉर्टलेगला चेंडू अडवला जातोय. एक धाव घेण्याचा या ठिकाणी 2 धावा घेण्याचा अवसर मिळतोय. 2 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. श्रीगणेशा होतोय धावसंख्येचा. धावफलकाचा श्रीगणेशा होताना आपण पाहतोय 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज प्रदीप. एक झाली. एक धाव सॉरी 1 धावेने धावसंख्या धावफलकाचा श्रीगणेशा होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रदीपचा हा चेंडू यावेळेला पाहावा लागेल. दिशा पाहावी लागेल. पंच निर्देशित करतायत. हात आपले अगदी जमिनीला समांतर करून दाखवतायत. वाईट असेल 1 धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 धावा. प्रदीपचा हा चेंडू थोडासा स्वैर होता त्याला दंडित केलं जातंय. अवंतर स्वरूपात धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळतोय. 2 धावा बिनबाद 2. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. चेंडूला गॅदर केलं जातंय आणि निर्धाव स्वरूपात चेंडूला समाप्त केलं जातंय. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. 2 धावा. प्रदीप एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना प्रदर्शित करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी असेल प्रदीप पंतांच्या डावीकडून. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला चेंडू 0 धावांसाठी आपण पाहणार आहोत. धावसंख्या पूर्णविराम लागलेल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 2 धावा. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेचं हे षटक आहे. क्षेत्ररक्षणाची पाबंदी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला ब्रश होतोय. चेंडू इनफिल्डमध्येच अडवला जातोय. दरम्यान 1 धाव घेण्याचा जो अवसर मिळतोय त्याच धावेवरती समाधान मानावं लागतंय खैरे संघाला. यावेळेला प्रदीप पुन्हा एकदा आपल्या संघाचा भार सांभाळताना गोलंदाजी करत असेल. समोर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी एंडवरती अरुण नावाचा. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी समोरिंग डिलिव्हरी ज्याला म्हणतात. अगदी यष्ट्यांच्या लेवलने चेंडू जातोय. सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते. सातत्यानं चांगली गोलंदाजी आपल्या अनुभवाचा वापर करताना गोलंदाज करताना पाहायला मिळते प्रदीप.
या वेळेला वाईट चेंडू, एक धाव मात्र पुन्हा एक धावांतरच्या स्वरूपात येताना पाहायला मिळेल. लेग स्टंपला सोडून निघालेला हा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. पुन्हा एकदा आता मात्र पूर्णपणे दिशा चुकतोय. यष्टी रक्षक त्या ठिकाणी बीट होतोय. चेंडू त्या ठिकाणी दोनही क्षेत्ररक्षकांना या ठिकाणी रेस मध्ये हरवतोय. चेंडू सरळ जातोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावा येत आहेत चौकार आणि एक वाईटचा, अशा 5 धावा या ठिकाणी अंकित होतील धावफलकामध्ये. येतोय संघर्षाचा शंखनाद होतोय. 4 धावा येत आहेत चौकार. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. तदनंतर मात्र बॅटची दिशा पाहायला मिळते. एक चांगला फ्लो पाहायला मिळतोय. पॉइंटच्या बाजूने चेंडूला काढलं जातंय. अगदी सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीनं 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडूला काढलं जातंय. चेंडू सरळ जातोय सीमा पार. येथील पुन्हा एकदा 4 धावा चौकार. षटक संपलं. आपण धावफलकावरती पाहतोय 14 धावा. 14 धावा वसूल करतायत. 76 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेला खैरे संघ पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा वसूल करण्यात यश मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे P1चं षटक संपलं. 14 धावा आपण पाहतोय अंकित झालेल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहणार आहोत. सुमित या वेळेला सुमित गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. सलामीवीर म्हणून जे 2 फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय, दोघेही फलंदाज अगदी तळ ठोकून मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. अद्यापपर्यंत कुठलाही गडी बाद करण्यात यश मिळत नाहीये. ते मानेखिंड संघाला धावांचा डोंगर जरूर आहे. 75 धावा बनविल्या आहेत. 76 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेले हे दोनही सलामीवीर अद्यापपर्यंत मात्र मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली. चांगले फटके त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला गोलंदाज आपण पाहतोय सुमित नावाचा हा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून जाताना गोलंदाजी करेल. चेंडूची दिशा पाहावी लागेल. पंच निर्देशित करतायत. एक चांगला चेंडू होता. यष्ट्यांच्या अगदी जवळून गेलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त होताना पाहायला मिळेल. एक पहिला चेंडू जो टाकला जातो, एक चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज सुमित या वेळेला चांगला आक्रमण करताना पाहायला मिळतोय. एक वेगळ्या स्टान्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. एक वेगळ्या ऍक्शन मध्ये फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतायत. अगदी आक्रमक पावित्र्यात असताना या वेळेला हाफ ट्रॅकर चेंडू मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू सरळ जाईल. 1 बाउन्स सीमा पार चौकार. मनसुबे स्पष्ट होते. अगदी सफल होऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी होतोय. हाफट्रॅकर स्वरूपाचा चेंडू मिळाला. अगदी नजर बसलेला हा फटका आपण पाहिला. सुंदर फटका 4 धावांसाठी. जो चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जायला हवा होता तो चेंडू जाऊन विसावतोय. लॉंग या वेळेला गोलंदाज अनंत आपण पाहणार आहोत. एक अष्टपैलू खेळाडू, एक वरिष्ठ खेळाडू मानेखिंड संघाकडनं खेळताना आपण पाहतोय. बॅटिंग पाहिली त्यांची, अप्रतिम फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली. अगदी मैदानाच्या चौफेर फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली. एक धावांचा उच्चांक गाठण्यामध्ये यश मिळवून देताना पाहिलं या फलंदाजाला आपण. यावेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल अनंता. अनंताचा हा चेंडू मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सातत्यानं चेंडू बॅटला कट होऊन त्या ठिकाणी इनफिल्ड मध्येच अडवला जातोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे जातोय 1 धावेनं. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. 76 धावांचं लक्ष घेऊन
मैदानात उतरलेला खैरे संघ आपण पाहतोय. यावेळेला मात्र थोडासा संथ आणि हळुवार खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला अनंता चांगला चेंडू हाताळतोय. यावेळेला पूर्णपणे बीट करतोय फलंदाजाला. चेंज ऑफ पेस करतोय. चेंडूची गती कमी करतोय. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवतोय. समोरिंग डिलिव्हरी करतोय. यष्ट्यांच्या अगदी जवळून चेंडूला काढतोय. यष्टी रक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता आपण मैदानावरती पाहतोय. एक व्हेरी गुड बॉलिंगचं प्रदर्शन आपण मैदानावरती पाहतोय. एक अष्टपैलू प्रदर्शन आपण पाहतोय अनंताच्या माध्यमातून. या वेळेला पाहावं लागेल. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू आतमध्ये येतो. पंच निर्देशित करतायत. हा एक उत्तम क्वालिटीचा चेंडू आहे. हा एक उत्तम मेरिटचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं आपण पाहतोय अनंताच्या माध्यमातून. आपल्या अनुभवाचा आपल्या कौशल्याचा पूर्णपणे वापर या ठिकाणी करतोय आणि फलंदाजाला मात्र अडचणीत टाकण्याचं काम करतोय. चांगली बॉलिंग सातत्यानं अनंताच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चांगला फॉलो थ्रू आपण पाहतोय. एक 20-25 पावलांच्या रनअपनं गोलंदाजी करताना आपण पाहतोय अनंता या गोलंदाजाला. या वेळेला हाईटचा वापर पाहायला मिळतोय. खांद्याचा वापर करतोय. चेंडूला मस्तपैकी अगदी समोर पिच करतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज मात्र फक्त बघतच बसतोय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता आपण मैदानावरती पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. अगदी करावं तितकं कौतुक या खेळाडूचं थोडं असणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपण फलंदाजी सुद्धा अगदी बहारदार पाहिली. तितक्याच ताकदीची गोलंदाजी सुद्धा या वेळेला. आता मात्र उर्फी स्वरूपाचा चेंडू आहे. लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेचला जातोय. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. व्यूवर रचना पाहिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला होता आणि फलंदाज मात्र सरळ चेंडू हातात देतो यष्टी रक्षकाच्या आणि या क्षेत्ररक्षकाच्या आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय खैरे संघाचा. बॅट्समन आउट. अनंता नावाचं या ठिकाणी जे काय अनुभवाची शिदोरी आहे या ठिकाणी खोलताना पाहायला मिळतोय. अनुभवाचा वापर करून फलंदाजांना अडचणीत टाकतोय. या वेळेला मात्र उर्फी चेंडूचा समाचार घेतला जातोय. एक मोठा फटका येतोय. स्टेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये एक वेगवान फटका पाहायला मिळाला. दोनही फलंदाजांच्या मधून चेंडू अगदी भरधाव वेगाने निघून गेला 4 धावांसाठी. सावकार. अगदी कमबॅक करणारं अगदी डॉमिनेट करणारं षटक आपण पाहिलं. केवळ 5 धावा खर्च केल्या आणि 2 बळी या ठिकाणी गारद करण्यात यश मिळते अनंताला. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 27 धावा. या वेळेला मात्र पूर्णपणे फ्रंट फुटवर येऊन गोलंदाजी करणारा हा संघ आपण पाहतोय मानेखिंड. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहतोय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तीनही आघाड्यांवरती अगदी फ्रंट फुटवर येऊन या ठिकाणी डॉमिनेट करताना खैरे संघाला. आता मात्र 4थं षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहतोय. या वेळेला या ठिकाणी वॉर्मअप डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी यष्ट्यांच्या दूरवर फेकलेली ही डिलिव्हरी वाईट घोषित करतायत पंच. 1 धावेने धावफलकाला पुढला एकदा संजीवनी मिळण्याचं काम होईल. 28 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली मानेकिन संघाकडनं. या वेळेला मात्र एक अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहतोय. या वेळेला स्लोवर 1 चेंडू आहे. चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. चुकीला माफी नाही. या वेळेला चेंडू जाईल सीमापार. येताय 4 धावा. सावकार. होताना पाहायला मिळाले खेळाडू. या वेळेला सरळ हातात आलेला चेंडू सुद्धा पकडू शकले नाहीत. पहा स्लोवर 1 चेंडू आहे. या वेळेला फ्लायटेड डिलिव्हरी दाखवली जाते. फलंदाजाला वाटतं की अगदी स्लोवर 1 चेंडू आहे, परंतु चेंडू वळण घेणारे असतात. बॅटला ब्रश होतोय. एकच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. संजय या वेळेला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्लोवर चेंडूवरती फलंदाजांना बीट करण्याचं काम करतोय. खैरे संघासाठी या ठिकाणी एटीएम ऑन होत आहे. या वेळेला पाहायला मिळतंय दिनेश नावाचा जो फलंदाज आहे त्याने जर षटकार मारला
तर चेतनजी धारावणे साहेब यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. दिनेशसाठी ही मोठी पर्वणी. या वेळेला ओरपी चेंडू पर्वणी स्वीकारली जाते आणि या वेळेला मात्र समालोचन कक्षाला सलामी देणारा एक मोठा फटका आपण पाहतोय. षटकार षटकारानं बक्षिसात पात्र होतोय फलंदाज दिनेश. षटकार येतोय. संजयचा हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट पाहायला मिळतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, चेंडूला फेकतोय. एक धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. शेवटचं षटक चालू आहे. जरी संघ या ठिकाणी अडचणीत असला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी संयम हारताना पाहायला मिळत नाही ते खैऱ्याचे फलंदाज. त्यांच्या बॅटमधनं एक षटकार पाहिला, यावेळेला एक धाव पाहिली. आता मात्र संजय चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करतोय. षटकार खाल्ल्यानंतर मात्र या वेळेला चांगला चेंडू हाताळतोय. 4 षटकं समाप्त झाली. निर्धारित 4 षटकांमध्ये मात्र जे काही लक्ष दिलं होतं ते लक्ष विजयी होतोय मानेखिंडचा संघ. मानेखिंड संघाच्या कर्णधाराला त्वरित विनंती असेल की आपण टॉस का बॉस कक्षामध्ये